नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या धाडसाने, बुद्धिमत्तेने आणि स्वराज्याच्या स्वप्नाने इतिहासाच्या पानांवर अमर नाव कोरलं। ते म्हणजे आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज। या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं बालपण, स्वराज्याची स्थापना, त्यांची युद्धनीती, प्रशासन आणि त्यांचा वारसा याबद्दल सोप्या भाषेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला सुरू करूया। जर तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील। मुख्य भाग 1, शिवाजी महाराज यांचा जन्म आणि बालपण। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचं नाव जिजाबाई आणि वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले होते। शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या आदिलशाहीत एक शक्तिशाली सरदार होते, पण त्यांना स्वराज्याचं स्वप्न होतं। जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि स्वातंत्र्याच्या गोष्टी सांगितल्या। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याची बीज रुजली। शिवाजी महाराजांचं बालपण पुण्यात गेलं। त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला, घोडेस्वारी आणि प्रशासनाचं शिक्षण दिलं। शिवाजी महाराज खूपच हुशार आणि धाडसी होते। वयाच्या 15-16व्या वर्षीच त्यांनी मित्रांसोबत मावळ्यांचा गट तयार केला आणि स्वराज्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली। भाग 2, स्वराज्याची स्थापना। शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर त्यांनी रायगड, कोंढाणा, पुरंदर यासारखे अनेक किल्ले जिंकले। त्यांनी मराठ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले, जे फक्त जमीन नव्हतं तर स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक होतं। शिवाजी महाराजांना मराठ्यांचं सामर्थ्य माहीत होतं। त्यांनी मावळ्यांना आणि स्थानिक लोकांना आपल्या सैन्यात सामील करून घेतलं। त्यांनी गनिमी कावा, गनिमी युद्धतंत्र वापरलं, ज्यामुळे मोठमोठ्या सैन्यांनाही त्यांच्यापुढे हार मानावी लागली। भाग 3, प्रमुख युद्धे आणि विजय। शिवाजी महाराजांची युद्धनीती ही त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि धैर्याचं प्रतीक आहे। चला त्यांच्या काही प्रमुख लढायांबद्दल जाणून घेऊया। जावळीची लढाई। शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून जावळी जिंकला। यामुळे त्यांना खानदेश आणि कोकणात पाय रोवायला मदत झाली। अफझल खानाचा वध। विजापूरचा सरदार अफझल खानाने शिवाजी महाराजांना मारण्याचा कट रचला, पण शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि वाघनख्याचा वापर करून त्यांचा प्रतापगडावर वध केला। ही लढाई स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे। पन्हाळा वेढा। सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ला घेरला होता, पण शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात पन्हाळाहून पळ काढला आणि विशाळगडावर पोहोचले। सुरत लूट। शिवाजी महाराजांनी मुघलांचं आर्थिक केंद्र असलेले सुरत लुटले आणि स्वराज्यासाठी संपत्ती मिळवली। पुरंदराचा तह। मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी हा तह झाला। यात शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, पण त्यांनी यातूनही स्वराज्याला बळकटी देण्याचा मार्ग शोधला। आग्रा भेट। औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं, पण तिथे त्यांचा अपमान झाला। शिवाजी महाराजांनी आपल्या चतुराईने आग्र्याहून सुटका करून घेतली। भाग 4, शिवाजी महाराजांचं प्रशासन। शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासकही होते। त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, ज्यात 8 मंत्र्यांचा समावेश होता। यात पंतप्रधान, पेशवे, सेनापती, अमात्य, वित्त मंत्री यासारखे महत्त्वाचे पद होते।
किल्ल्यावरचं व्यवस्थापन. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना स्वराज्याचा कणा बनवलं. प्रत्येक किल्ल्यावर हवालदार आणि सैनिक नेमले होते. नौदल. शिवाजी महाराजांनी कोकणात नौदलाची स्थापना केली, ज्यामुळे मराठ्यांचं सामुद्रिक सामर्थ्य वाढलं. शेती आणि कर. त्यांनी शेतकऱ्यांना संरक्षण दिलं आणि कर प्रणाली सुभर केली. न्याय व्यवस्था. शिवाजी महाराजांनी प्रजेला न्याय मिळवून देण्यासाठी गाव पातळीवर पंचायती स्थापन केल्या. भाग 5. शिवाजी महाराजांचा वारसा. शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न फक्त महाराष्ट्रापर्यंत मर्यादित नव्हतं. त्यांनी सर्वसामान्यांना स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं महत्त्व पटवून दिलं. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती बनले. यामुळे मराठ्यांना एक स्वातंत्र्य ओळख मिळाली. शिवाजी महाराजांचा प्रभाव आजही आपल्या मनात आहे. त्यांचे विचार, धैर्य आणि स्वराज्याची भावना आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, तर ते स्वराज्याचे शिल्पकार होते. त्यांचं जीवन, त्यांचं धैर्य आणि त्यांची बुद्धिमत्ता यामुळे ते आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे. त्यांचा हा इतिहास आपण सर्वांनी अभिमानाने सांगितला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे पुढचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच बघायला मिळतील. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.